पिल्लू झोपलंय. पिल्लूला नंतर उठवायचंय कारण आता उठवलं तर तो आहे ना भरपूर रडेल, त्यामुळे आहे ना त्याला झोपवलंय. कसं झोपलंय, सगळं पांघरून घुसमटून झोपतो. झोप इतकं काय तोंडावर घेतो काय माहिती. तर आता माझं आवरायचंय मला. हे किचन वाट्यावरतीच आमचा वाटा पडून जाईल हो. सुनबाईला आम्ही लावले करायला. हे आमच्या सुनबाई आहेत, म्हणजे माझ्या नाही, माझी वहिनी आहे. चालू द्या उपवास. बाहेर सगळ्यांचं काय चाललंय मला दाखवते. तर इथं मम्मी बसली आहे आणि इथं सगळे जण बसलेत. तर आता आम्ही तिघं पण असे रेडी झालेलो आहोत आणि कसे दिसतोय मला कमेंट मध्ये सांगा. आणि माझा सोनू कसा दिसतोय का बस. चला आम्ही निघतोय आता. 2:45 वाजल्यापासून दिसतंय. झाला थोडा उशीर. अहो मला कसं वाटलं 3चा टायमिंग दिला. माझं चुकलं, मला वेळ झाला आवरायला. मला वाटलं 3चा टायमिंग दिलाय म्हणजे 4 पर्यंत लोक येतील, पण झालं उलटच. लोक 2-2:30 पासूनच येऊन बसलेत आणि माझ्यामुळं सगळ्यांनाच उशीर झालाय. त्यामुळं काय आता वरती आलेलो आहे. ते जण येऊन थांबलेत आमची वाट बघत. हिरो हॅलो. आता इथे ना आम्ही सगळेजण हॉलवरती लेट पोहोचलो होतो, त्यामुळे ना माझी सासरची बरीचशी मंडळी येऊन पोहोचली होती. आता ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि मावस सासूबाई, आणि त्यांना आहे ना माझी मम्मी सगळ्यांच्या ओळखी करून देत होती. हा आता लग्नामध्ये ओळखी झालेल्या होत्या, पण तरी सुद्धा 1दा-2दा ओळख झाले नाही ना, आपले काही ओळखी पटकन पटल्या जात नाहीत. त्यामुळे ना परत एकदा इकडे ओळखी देण्याचं काम चालू होतं. आणि माझी मम्मी ना इतकी बडबोली आहे, त्यामुळे आता इकडे ना ही आहे बाळाची आत्या, म्हणजे आकाशची चुलत बहीण, आणि ह्या सगळ्या जणी बाळाला घेऊन बसल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा हे कॅप्चर केलं. आता हॉलमध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी करून झाल्या होत्या आणि आता आम्हाला करायचं होतं शूट. शेजारीच हे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि आम्हाला तिथून शूट करायचं होतं. थोडेफार काही आम्हाला क्लिप्स घ्यायच्या होत्या, कारण आहे ना आम्हाला त्या रीलमध्ये टाकायच्यात. आणि यासाठी ना आधीच बराच उशीर झालेला होता आणि माझ्यामुळेच हा सगळा उशीर झालेला. एवढा दिसेल ना, हा पोर्शन दिसेल ना. हा फक्त हा एक बसवतो. दाखवतेस काय? आता आपल्याकडे ना कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते, पण आम्हाला आहे ना ती महाराजांच्या दर्शनाने करायची होती. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की चला आधी महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे बाळाला सुद्धा आणायचं होतं. पण ऊन भरपूर होतं आणि अधूनमधून आहे ना पाऊस पडत होता, त्यामुळे म्हणलं नको, बाळाला येथे ना आणून आम्ही आजारी पडायचं नव्हतं. त्यामुळे ना आम्ही दोघांनीच हे शूट केलं आणि बाळ मात्र तिकडे सावलीला लांब उभं होतं. आणि सोबतच म्हटलं चला आता लग्नामध्ये तर फोटो क्लिक केले नव्हते, तर चला इथे 2-4 थोडेसे आपले कपल फोटोज क्लिक करूया, म्हणून इथे सुद्धा आमचं थोडंसं फोटो सेशन चालू होतं. आता इथे हॉलमध्ये आल्यालाच आहे ना बाळाला पप्पांपाशीच दिलं होतं, कारण आहे ना पप्पा म्हणजे आकाशचे पप्पा, कारण त्यांना त्यांच्या मेडिकल कंडिशनमुळे माझ्या माहेरी काही यायला जमत नव्हतं, म्हणून आहे ना पहिल्यांदा ते बाळाला बघत होते. आणि आज बाळ 4 महिन्याचं झाल्यानंतर ते आजोबाच्या कुशीत गेलतं आणि किती छान क्यूट बसले बघा. त्यानंतर आता नेम रिव्हील राहिलं बाजूला, पण आहे ना त्याआधी आमच्याकडे ओटी भरली जाते. त्या बऱ्याचशा भागांमध्ये असंच केलं जातं बारसं, की आधी आहे ना सगळे सासरची मंडळी माझ्या इकडे आहे ना ओटीची तयारी करून घेत होते, तोपर्यंत आम्हाला बाळासोबतचे काही फोटोज क्लिक
करायचे होते. म्हटलं ते आधी करून घेऊया, कारण एकदा का ओटी भरायला बसलं की मला काय परत उठता येणार नव्हतं, कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये 1-2 तास तरी जाणारच होते. त्यामुळे म्हटलं आधी बाळाचा मूड छान आहे तोपर्यंत आपण फोटोज घेऊया, व्हिडिओज घेऊया. आता इथे फोटोज आणि व्हिडिओज करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला हसवणं. आता तो ना धड हसतही नव्हता, धड रडतही नव्हता, मधल्यामध्ये त्याचं चालू होतं. त्यामुळे हसवण्यासाठी ह्या अशा काहीतरी ट्रिक्स कराव्या लागत होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजचा विचारला जाणारा प्रश्न की तुला सासू सासरे नाहीत का? तर माझे सासू सासरे दोघे सुद्धा आले होते आणि आहेत माझ्या सासूबाई. माझी सगळ्यात पहिली ओटी ना ही ह्यांनीच भरली होती आणि त्यानंतर माझ्या मम्मीने भरायची असते, पण मम्मीला आहे ना सगळ्या पाहुण्यांचं उठबस करता करताना तिला काही जमलं नव्हतं वरती येणं. आता इथे बाळासाठी आहे ना भरपूर सारे गिफ्ट्स वगैरे आणि ड्रेस वगैरे पण आले होते बाळासाठी आणि त्यांनी ओटी भरून झाल्यानंतर आहे ना सासरच्या एक मंडळींनी माझी ओटी भरायला सुरुवात केली होती. पार्थ श्रीकृष्ण का मित्र अर्जुन. आता सगळं पूर्ण बारसं झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात शेवटी बाळाचं नाव रिव्हील केलं. ही आमची सगळ्यात मोठी चूक झाली होती, कारण सगळे पाहुणे जेवायला निघून गेले आणि थोडेफार तर जेवून आपापल्या घरी सुद्धा गेले होते. कारण एकदा ओटी भरली की आपल्याकडे असं असतं की ओटी भरली आणि बाळाचं पाळण्यामध्ये नाव ठेवलं की सगळेजण घरी जायला मोकळे. त्यामुळे ना या वेळेला आहे ना शक्यतो
जेमतेम थोडीफार लोक होती समोर आणि आम्ही बाळाचं नाव ऑलरेडी रिव्हील केलेलं होतं, बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सुद्धा केलं होतं, त्यामुळे बाळाचं नाव तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. आता आम्ही जेवायला फक्त घरातली मंडळीच राहिलो होतो, कारण जेमतेम सगळे पाहुणे निघून गेले होते आणि घरातली जेमतेम आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो. आणि हे जे सगळे होते ना ते बाळाचे मित्र म्हणजे माझ्या भावाचे मित्र होते, जे सगळ्यांनी खूप मदत केली आम्हाला. आणि जेवणाचा मेनू असा काहीतरी होता. आणि त्याच दिवशी नागपंचमीचा भावाचा उपवास असल्यामुळे ना उपवासाची खिचडी, राजगिऱ्याचा लाडू आणि वेफरसुद्धा होते. पण माझा काही उपवास नव्हता, त्यामुळे आम्ही असं जेवण करत होतो. आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आहे ना सगळ्यात शेवटी आम्ही हॉलमधून घरी आलो होतो. कसलं भाषण करायचं होतं तुम्हाला? मी सांगते म्हणून तुम्ही इथं कसं भाषण करतो तिथं करायला पाहिजे नव्हतं. दिलं नाहीस? डब्बे कुठं होते? त्यांनी दिले असतील ना पण कशात तरी. द्यायला पाहिजे होते. नाही ना. ए बाळा, सगळ्या मामांना थँक्यू बोला. आज सगळ्या मामांनी लय काम केलंय आज. तो विचार करतोय नक्की कुणाला बोलू मी. किती जण आलेत मला बोलायला. तर बाळाचे पप्पा. ए भिंतीचं बघा कसं दिसतंय. मॅच होतंय. पण ब्लॉगचा एंड करतोय आम्ही, कारण दिवसभर बारशाचं काय 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 बरंच शूट केलेलं आहे. ब्लॉग कधी पडतोय. किती सपोर्ट करतात बघा. बरं चला, हे सगळे मामा लोक आले त्याला शेवट एकदा भेटायला. आणि रात्रीचे वाजलेत आता 9:15 आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतोय, कारण आम्ही सगळे खूप कंटाळलोय. आणि मे बी जमलं तर आम्ही आता सगळ्या बारशाच्या गिफ्टचा अनबॉक्सिंगचा पण व्हिडिओ करूया. आणि आता ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.